हॅलो गाईज, मी अनुजा. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही? आय होप मस्तच असणार. तर व्लॉग मी पार अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर चालू केला होता. पुण्यात गेलो होतो तेव्हा चालू केला होता, कारण घरून निघताना खूप गडबड चालू होती. ताईचं दादाचं फिक्स नव्हतं यायचं, जाऊ का नको चाललं होतं, त्याच्यामुळे व्लॉग काय घेता आला नाही. तर बघा, हा घाट आहे. जेजुरीला जायच्या अगोदर घाट लागतो हा. खूप म्हणजे खूप भीती वाटत होती आणि व्ह्यू तर एवढा सुंदर दिसत होता ना. वरती जसं वरती जाईन तसा व्ह्यू मस्त दिसत होता. आणि आद्विकचं बघा इथे मस्तपैकी गाडीवर बसून खेळत होता. तो त्याला झोपायचं नव्हतं, आधीमध्ये झोपत होता आणि लगेच उठून खेळत होता. इथे नवीन रस्ता करत होते, डोंगरातून डोंगर फोडायचंच काम चालू होतं. तर इथे बघा ताईन दादा मागे येत होते. म्हटलं त्यांचा एक व्हिडिओ घेते. तर हा व्ह्यू बघा किती मस्त दिसत होता. खूपच छान व्ह्यू दिसत होता. घाटातच आहे. फोटो वगैरे काढायला थांबलो होतो आम्ही इथे थोडंसं. टकली आता टकले हा माणूस ना एकदम कडेला दगडावरती जाऊन उभे राहिला होता. मला तर खूप भीती वाटत होती. माणसांना भीती पण कशी वाटत नाही काय माहिती, पडलं वगैरे तर किती महागात पडेल. मला तो घाट चढूस तर माझ्या जीवात जीव नव्हता. एकदा वरती गेलो ना मग नंतर ना काय वाटलं नाही. चिम्मी टकोडी गाड्या बघायला. हा बघा किती सुंदर व्ह्यू दिसत होता. मला तर खूप आवडलं होता. आम्ही गेल्या वेळेस पण आलो होतो, पण तेव्हा आद्विक नव्हता. यावेळेस आद्विक वगैरे होता. मग मस्तपैकी फोटो व्हिडिओ वगैरे भरपूर काढले. मग निघालो आम्ही. इथे ना विठ्ठलाची खूप मोठी मूर्ती आहे. मागच्या वेळेस आलो होतो ना तेव्हा इथे काम चालू होतं, पण आता काम वगैरे सगळं झालंय. व्हिडिओ काढताना आद्विकचं ब्लँकेट उडून गेलं, त्याच्यामुळे गडबडीने व्हिडिओ बंद केला आणि ते ब्लँकेट घेतलं. येताना मी तुम्हाला नीट दाखवेन. आम्ही इथे मस्तपैकी मिसळ घेतली होती, कारण भरपूर दिवस झालं मी मिसळ खाल्ली नव्हती, त्याच्यामुळे घेतली होती. आणि आद्विक इथे फोन बघत बसला होता, कारण तो यांना जेवणच करू देत नव्हता, त्याच्यामुळे यांनी फोन लावून दिला होता. आणि आम्ही पण सकाळी येताना काहीच खाऊन आलो नव्हतो, काहीच म्हणजे काहीच नाही. मी यांनी चहा तरी पिऊन आलो होतो, ताईन दादानी चहा पण पिला नव्हता. त्याच्यामुळे मस्तपैकी ब्रेक घेतला, मिसळ वगैरे खाल्ली आणि मग पुढचा प्रवास चालू केला. फायनली आम्ही जेजुरीमध्ये पोहोचलो होतो. आणि ताईन दादा तर फर्स्ट टाइम आले होते. ताईला जेजुरी बघायची होती. ताई कधीच आल्या नव्हत्या आणि मी यांनी येऊन गेलो होतो एकदा जेजुरीमध्ये. टोपी तर नीट घाला नाही ल्या ग आहे. गर्दी ना खूप म्हणजे खूप होती, कारण रविवार होता. रविवारची खूप गर्दी असते. आणि ती बघा जेजुरीची कमान तुम्हाला दिसतच असेल. आणि ऊन पण खूप लागत होतं, पण काय करणार, आद्विकसाठी यायचंच होतं. कारण आद्विक दवाखान्यात होता ना तेव्हा नवस बोलले होते मी की त्याला काहीच होऊ देऊ नको, आम्ही येईल. मग आता तो नवस फेडला, सांगायला काहीच हरकत नाही म्हणून सांगितलं. तर 15 दिवसाच्या आत घेऊन जायला असं बोलले होते. मग आद्विकला येऊन 15 दिवस होत होते, म्हणजे 1-2 दिवसच बाकी होते. त्याच्यामुळे आम्ही गडबडीने गेलो होतो. आणि पप्पा तर जायला नकोच बोलत होते. त्याच्यामुळे गडबडीत आम्ही गाडी घेऊन निघालो होतो. ओला वगैरे करायला आम्हाला टाइमच मिळाला नाही, कारण पप्पाला खूप भीती वाटते, एवढ्या लांब जायचंय गाडीवरती, लेकराला घेऊन कसं जाणार. त्याच्यामुळे आम्ही खूप गडबडीत निघालो. ही दुसरी कमान आहे. गर्दी तर खूप होती. आम्ही रस्ता काढत आम्ही वरती चढत होतो. आणि आद्विक तर काय माझ्याकडे नव्हताच, यांच्याकडेच होता. कारण आद्विकला घेऊन मला चढणं शक्य झालंच नसतं, म्हणून यांनी गड चढून जाईपर्यंत आणि उतरेपर्यंत आद्विकला माझ्याकडे दिलं नाही. जेव्हा गाडीवरती बसलो तेव्हाच आद्विकला माझ्याकडे दिलं.
ही बघा सगळ्यात मेन कमान आहे. एवढ्या गर्दीतून पण मी छोटे छोटे क्लिप घेतेय, कारण ना इथे अलाउड नव्हता मोबाईल. तरी पण मी खूप घाबरत घेत होते व्हिडिओ, कारण मला दाखवायचं होतं की जेजुरीगड कसा आहे आणि कसा नाहीये. का भरपूर लोक तर आले असतील, पण जे लोक आले नाही त्यांच्यासाठी. तर इथे महासादेवीचं मंदिर होतं. गडबडीने व्हिडिओ बंद केला होता, का ते दादा बोलले व्हिडिओ अलाउड नाहीये, त्याच्यामुळे बंद केला व्हिडिओ मी. चला ओ पटकन. हरवलीस ना. अद्विकची ना एवढ्या गर्दीमध्ये चालायची गडबड चालू होती. तर बघा कसा चालतोय. त्याला चालायचं होतं, त्याला सोडलं ना मोकळं तर इकडे तिकडे पळत होता, म्हणून यांनी त्याला खाली सोडतच नव्हते. पण तो काय ऐकत नव्हता, त्याला खालीच उतरायचं होतं. मग थोडंसं चालवलं, नंतर उचलून घेतलं त्याला. काय रांग पुढे निघा चलते. चला चला ए देवांशी चल 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 पुढं चल. मग लई छान रांगत होत. रांगेत पण चालत होते लेकर, एवढे तर हुशार झाले. चला म्हटलं की आपले रांग पुढे गेले की लगेच चालत होते. आम्ही दर्शनासाठी थांबलो होतो रांगेमध्ये. तर आता मी सांगते पिंपरी चिंचवड मधून म्हणजेच पुण्यातून जेजुरीला जायला आम्हाला किती खर्च आला. आम्ही तर 2 व्हीलर वरती गेलो होतो, त्याच्यामुळे जास्त काय खर्च आला नाही. 200 रुपयाच्या पेट्रोल मध्ये आम्ही जाऊन आलो आणि 4 माणसाचं जेवणाला आम्हाला वाटतंय 300-400 रुपये गेले असतील. कारण तिथे ना हॉटेल एक तर मटन चिकनचे आहेत, नाही तर मग नॉर्मल स्नॅक्सचे आहेत. वडापाव, पावभाजी, मिसळ, भेळ असेच आहेत. त्याच्यामुळे जेवणाला जास्त काय खर्च येत नाही. 400-500 रुपये येतो, म्हणून आम्हाला जास्त काय खर्च आला नाही. 1001 रुपये आला. आणि हा व्हिडिओ बघा मी मेन मंदिरातला घेतलेला व्हिडिओ आहे. खूप घाबरत घेतला होता, गर्दी होती त्याच्यामुळे व्हिडिओ घेता आला नाही, तर व्हिडिओ घेता नसता आला. खूप भीत घेतला होता. परत मोबाईल वगैरे जप्त झाला तर अजून त्याला दंड वेगळाच भरावा लागला असता. जॉब झाली काय फिश फिश काही हळद खाल्ली का नाही? नाही राहू द्या. अद्विक ते मस्त पप्पा सोबत खेळत बसला होता. आणि हा व्ह्यू बघा किती सुंदर दिसत होता. खूपच छान दिसत होता. गडावरून दिसत होता हा व्ह्यू, मस्त वाटत होता. तो का बरं तेवढा गर्दीत पळायले. ताबडतोब देवस्थान कार्यालयाशी संपर्क साधावा. तुमचे नातेवाईक येथे वाट पाहत आहे. किसनराव जामदार गटाई या हरवलेल्या माझ्या कुठे असतील त्यांनी ताबडतोब देवस्थान कार्यालयाशी संपर्क साधावा. तुमचे नातेवाईक येथे वाट पाहत आहे.
द्विकना बघा किती गर्दी आहे, तेवढ्या गर्दीत त्याला पळायचं होतं, ऐकत पण नव्हता, पकडलं तर नुसता इकडून तिकडे पळत होता. आणि बघा इथे जागोजागी बोर्ड लावलेले आहेत की व्हिडिओ काढायला सक्त मनाई आहे, तरी पण मी काढत होते. भीती तर खूप वाटत होती, इकडे तिकडे बघत होते, मोबाईल चालू करत होते. तर इथे बघा मस्तपैकी अद्विक आणि देवांशी बसले होते, त्या हळदीला खेळत बसले होते, खात होते, डोक्यावरती टाकत होते, देवाच्या पाया पडत होते. बोलत असतील थोडीशी बुद्धी द्या आम्हाला, मम्मीला त्रास द्यायला नको, असं बोलत असतील देवाला. तर मस्तपैकी दोघं भाऊ बहीण खेळत होते आणि दादाची घाई चालली होती की चला चला खाली, चला खाली, ऊन लागते. पण लेकरं कशाचे ऐकतात, लेकरं मस्त बसले होते. तर आम्ही खाली जायला निघालो होतो. पायऱ्या एवढ्या उंच होत्या ना, जेजुरीला जे गेले त्यांना माहिती असेल, पायऱ्या उतरताना खूप उंच आहेत, पडायची भीती वाटते, एवढे तर उंच आहेत. त्याच्यामुळे मी तर खूप जपून चालत होते, कारण माझे पाय कुठं पण घसरतात, मी कुठे पण पडते, त्याच्यामुळे मी तर खूप जपून उतरत होते. तर अद्विक आणि त्याचे पप्पा बघा अगोदरच येऊन इथे मस्तपैकी खेळत थांबले होते. कान्हूचं मंदिरला दाखव. हा मग ही असन, हा ही असन खाली आहे तिकडे खाली. चला काय माहिती बाया विचार. खाली येताना आम्ही बानुबाईचं मंदिर शोधत होतो, पण आम्हाला काय सापडतच नव्हतं. नंतर सापडलं बघा. तर मंदिरात जायला आम्ही निघालो होतो. त्यांनी खूप हळूहळू उतरत होते, मग त्यांना म्हटलं तुम्ही थांबा, माझी मी जाते पटापटा, मला व्हिडिओ काढायचा आहे. तर मग फास्ट उतरत आले. तर बघा इकडून मेंढर आहेत, इकडून मेंढर आहेत, खूप मेंढर होते बानुबाईचे. आणि तिथे बानुबाई होती, तिथे बानुबाईची ओटी भरतात समोर, आणि इकडे बानुबाईचं मंदिर आहे. तर तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये आता. हे होतं बानुबाईचं मंदिर आणि इथे आहे ते मेंढर. जेजुरीवरती आल्यावरती चढायला आणि उतरायला काहीच वाटलं नाही मला, एकदम फ्रेश वाटत होतं. फक्त कंटाळा आला होता ते गाडीवरती बसून. आणि दादा बघा इथे बसले होते, जसं काय ते खेळणीच विकायला बसलेत. मग छोटीशी व्हिडिओ क्लिप घेतली, खूप हसत होता आम्ही दादाला. तर फायनली आम्ही घरी जायला निघालो होतो. गड उतरून खाली आलो होतो, मस्तपैकी गाडीवरती वगैरे बसलो. तर अद्विक बघा कसा बघत बसला होता. तर घरी जायला निघालो होतो. ताईन दादा पुढे निघाले, त्यांच्या मागे आम्ही लगेच निघालो. तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर इथे घरी जाताना दादाची गाडी हवा नाही, टायरच पंक्चर झाला होता. तर पंक्चर वगैरे काढलं. तर अद्विक मस्तपैकी खेळत बसला होता. मग निघालो पंक्चर वगैरे काढल्यानंतर. तर हायवेला लागलो होतो आम्ही. हायवेला तर मला खूप भीती वाटते. तर तुम्हाला म्हटले होते मी विठ्ठलाची मूर्ती दाखवेन. तर बघा अशी उभा आहे. मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा काम चालू होतं, पण आता खूप मस्त वाटत होती. मोठी मूर्ती आहे, खूपच मोठी, खूप लांबून दिसते ती मूर्ती. जवळ गेल्यावरती तर खूप मोठी वाटत होती. तर निघालो होतो आम्ही. हा बघा आम्ही घरी येतानाचा व्ह्यू खूप मस्त दिसत होता. सूर्य डुबत होता, डोंगर वगैरे बाजूने. म्हटलं यांना चला एक व्हिडिओ काढते. आणि आम्ही उताराने येत होतो ना घाटातून, खूपच भीती वाटत होती, खूप म्हणजे खूप भीती वाटत होती मला. तर खाली उतरूस तर जीवात जीव नव्हता. तुम्ही पळवली पण आता मला भीती वाटते. हा रायडर तुम्ही पळवत होता पण मला भीती वाटते ना. हा मग आता बाईक आहे ना, लेकरू आहे.
पुण्यात आलो होतो आणि हे मला वाटते 26 जानेवारीचं डेकोरेशन होतं, लाइटिंग वगैरे. तर खूप मस्त दिसत होतं. आर्मी एरिया होता त्याच्यामुळे तिरंगा थीम केली होती त्यांनी. तिरंगाची लाइटिंग वगैरे लावली होती मस्तपैकी सगळीकडे. घरी येताना पण थोडंसं थांबलो होतं आम्ही पनीर रोल खायला. तर थँक्यू व्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.